दंडवत प्रणाम. सर्व अच्युत गोत्रीयांना साष्टांग दंडवत प्रणाम. वृद्धपुराच्या कशा गटारी भाग्यवंत झाल्या, प्रभुरायाच्या कळकमलाने कृमीही उद्धरिल्या, दयाळा कृमीही उद्धरिल्या. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. तर बऱ्याच दिवसापासून श्री गोविंद प्रभू महाराज यांची चरित्र चालू होते. तर आजपासून आपण परत श्री गोविंद प्रभू महाराजांच्या ज्या रुद्धपुरामध्ये झालेल्या ज्या लीळा आहेत त्या आपण बघणार आहोत. दंडवत प्रणाम. तर आज आपण लीळा बघणार आहोत. उपडवणी कोळी लावणे. म्हणजे एका ब्राह्मणाच्या घरी कोहळ्याचा वेल होता. तो श्री प्रभू बाबांनी उपटलेला आहे. ती आपण आज लीळा बघणार आहोत. एका ब्राह्मणाच्या घरी कोहळ्याचा वेल होता. तो श्री गोविंद प्रभू महाराजांनी उपटला. तेवढ्यात त्या ब्राह्मणाची मुलगी धावत धावत आलेली आहे. त्या मुलीचं नाव आहे धाई. ती श्री गोविंद प्रभू महाराजांना म्हणत आहे, रावळो, हे झाड तुम्ही का तोडले, का उपटले? गोसाव्यांनी तिलाही पाय धरून फरफट आणि ओढलेले आहे. किती भाग्यवान जीव आहे बघा बरं. म्हणजे त्या निर्जीव वस्तूलाही सजीव झाली आहे ती वस्तू, आणि सजीव वस्तूलाही श्री प्रभू बाबांनी आपल्या श्रीकराने स्पर्श केलेला आहे. तर तिची आई म्हणजे त्या ब्राह्मणाची बाई ती पण जोरजोराने ओरडू लागली. बघा काय म्हणू लागली बघा, रावळो, धाईला सोळा, त्या कोहळ्याचा तुम्ही वेल घेऊन जा, पण माझ्या पोरीला तुम्ही सोडून द्या. गोसावी यांनी दोन्हीही घेऊन पेवात टाकली. म्हणजे जिथं धान्य ठेवायचं, ज्या पहिले जुने लोक धान्य ठेवण्यासाठी एक तळघरामध्ये काहीतरी एक तयार करायचे धान्य ठेवण्यासाठी, तिच्यात त्यांना नेऊन ठेवलं दोघांना. म्हणजे त्या कोहळ्याच्या वेलाला पण आणि त्या मुलीला पण. मग आईने लेकीला काढले आणि आईने तिला विचारले, धाई तुला लागले का? बघा आता त्या ब्राह्मणाच्या बाईने त्या मुलीला विचारले की धाई तुला लागलं का कुठे, पायाला, हाताला? ती म्हणाले, नाही, राऊळ माय राऊळ बाप. बघा, राऊळ मला जसे जसे फरफराट ओढत होते तसे तसे मला सुखद होत होते. बघा, म्हणजे ज्याप्रमाणे श्री गोविंद प्रभू महाराज राऊळ माय राऊळ बाप त्या ब्राह्मणाच्या मुलीला जसे ओढत होते तसं तसं तिला आनंद होत होता, सुख होत होतं. मग तिसऱ्या दिवशी गोसाव्यांनी पेवातून कोहळी काढली. बघा, तिसरा दिवस, 2 दिवस जाऊ दिली आणि तिसऱ्या दिवशी श्री गोविंद प्रभू महाराजांनी ती तिथं जाऊन कोहळी काढली आहे. आणि मग ती काळीने उकरली. मग काळीने उकरली, मुळ्या जमिनीत रोवल्या. बघा, जो वेल श्री गोविंद प्रभू महाराजांनी काढलेला आहे तो वेल आता तिथं परत लावून दिलेला आहे. राजनातले 3 चोळा म्हणजे ओंजळी त्या याला टाकलेले आहेत. जो वेल तोडलेला होता त्या वेलाला 3 ओंजळी टाकलेल्या आहेत पाण्याच्या. रावळो, वाळलेले सुकलेले झाड आता लागेल का? बघा, ती बाई म्हणू लागली त्या ब्राह्मणाची, रावळो, आता तुम्ही हे झाड तोडलेलं आहे, वाळलेलं आहे, ते लागेल का? मग गोसावी तिथून निघून गेली, काहीच बोलले नाही आणि तिथून निघून गेले. सकाळी पाहताच तर काय, फळांच्या घडांनी फांद्या मोडतील
इतकी फळे आली होती बघा. त्या बाईंनी विचारही केला नव्हता.